हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते। तर आजचा ब्लॉग असा आहे की मी चपाती बनवून दाखवणार आहे, म्हणजे फुगणारी चपाती, मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची तर त्याच्यावर ब्लॉग असणार आहे। तर चला मी दाखवते आणि त्याच्या अगोदर एक ना मी स्टोरी सांगते। तर चला तर आधी सांगते की असा एक उंडा घ्यायचा आहे, याला चपातीचा उंडा बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे तर ह्याला असं चपातीचा एक छोटासा उंडा बोलतात। तर मग तो असा गोल गोल करून घ्यायचा आहे। आणि पहिली गोष्ट ना, कणिक जे आपण मळतो ना तर त्यावर भरपूर गोष्टी डिपेंड असतात। तर कणिक असं मळायचं ना की ते एकदम पातळ पण नसावं आणि एकदम घट्ट पण नसावं, एकदम मीडियम असेल असं ते असावं। तर मग असा उंडा लाटून घ्यायचा आहे थोडासा, त्याला असं तेल लावायचंय आणि त्याच्यावर जे आपलं सुकं कणिक पीठ असतं तर ते असं टाकून घ्यायचंय। आणि त्यानंतर ना जसं आपण मोदक बनवतो ना तसं ते असं एक छोटी 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 असे घडीवर घडी करून असं मोदक टाईप करून घ्यायचं आणि पूर्ण तोंड असं बंद करायचंय। आणि बंद केल्यानंतर ना हे तोंड असं बंद करायचं, अजून एकदा बंद करायचं, म्हणजे एका बाजूला मुडपायचं। आणि छान असा उंडा झाला ना की आपल्या पद्धतीने लाटायचं। आपल्या पद्धतीने त्यात पण आहे ना काय होतं, बऱ्याचदा जो जोर आहे आपण तो ना असं मध्ये जास्त देतो, तर मध्ये जास्त जोर द्यायचा नाही, अगदी असं बाजूबाजूने छान असं लाटत राहायचं। म्हणजे स्टार्टिंगला जर मधला भाग गेला ना की मग ती चपाती फुगत नाही। हा, तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार होते। माझी बहीण आहे, माझी चुलत बहीण आहे, तर तिला पण चपाती अजिबातच येत नव्हती। म्हणजे चपाती यायची पण तिची चपाती फुगतच नव्हती, एकदम कडक होऊन जायची। तर ती माझ्याकडे सहज अशी आली होती, म्हणजे माहेरी आली होती, सॉरी माझ्याकडे नाही, आमच्या घरी, म्हणजे तिच्या मम्मी पप्पांकडे, कारण आम्ही एकच गावचे सो। तर ती आली होती आणि मग ती मला अशीच बोलली, मी चपाती करत होती आणि तिला आवडली, म्हणते अगं किती छान चपाती फुगते, तर मला पण सांग कशी। तर त्यावेळी मी तिला सांगितलेलं आणि आज त्या गोष्टीला भरपूर वर्ष झाले। ती प्रत्येक वेळी माहेरी आली ना किंवा आम्ही जेव्हा भेटतो, जेव्हा ती चपाती करत असते ना, तिला त्यावेळी आठवतं की मला प्रतीक्षाने सांगितलं होतं कसं करायचं। तर ती पण खुश होती आणि मी तर खूपच खुश होते की माझ्यामुळे कोणाला तरी कळालं। तर मला सहजच डोक्यात आलं की तुम्हाला पण सांगावं। तर छान अशी चपाती लाटून घ्यायची बाजू बाजू, आणि जाड पण ठेवायची नाही आणि अगदीच पातळ पण करायची नाही, म्हणजे अगदीच जितकी पाहिजे तितकी करू शकता, पण खूपच नाही करायचं, कारण काय होतं त्याने कडक होत। तर छान अशी चपाती आता लाटून झाली आहे, एकदम काढ बघा, एकदम बारीक आहेत। आणि आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, का तर चपाती चिपकू नये म्हणून। तशी माझी चपाती चिपकत नाही, कारण तवा मी काळा केलेला आहे आणि खास त्याच्यासाठीच केलाय की चपाती काही धिरड वगैरे असू दे ते चिपकू नये म्हणून। तर छान चपाती टाकायची आहे आणि टाकल्या लगेच उलटायची नाहीये, एका साईडने छान अशी भाजून द्यायची आहे आणि अशी हाताने फिरवायची आहे। असं दुसरी चपाती करत करत ती गॅसवर चपाती अशी फिरवायची आहे, त्याने काय होतं एका साईडने छान भाजते। आणि ना चपाती जर कंटिन्यू आपण उलटत राहिलो ना तर ती वातडते, तर त्याच्याने ती कडक होते। किती छान अशी चपाती फुगली। मग अशी मुडपायची, जेवढं कमीत कमी वेळा चपाती उलटायला जमेल तेवढी कमीत कमी वेळा उलटायची, म्हणजे जेणेकरून चपाती छान अशी भाजते बघा, कुठे जळाली पण नाही आणि कुठे कच्ची पण नाही, छान अशी भाजली आणि आपली चपाती रेडी आहे। आणि इतक्या सगळ्या चपात्या मी केल्या आणि खास त्या लोकांसाठी, म्हणजे तुम्हाला तर माझी ट्रिक कळावी म्हणून तर केलंच आहे, पण जसं मला म्हणतात ना तू काय फक्त व्हिडिओज बनवते का, काय काम वगैरे करते का नाही, तर त्यांच्यासाठी केली हे व्हिडिओ। बघा मला काम पण येतं आणि इतक्या सगळ्या चपात्या पण मीच केल्या। आणि आता एक लास्टची चपाती राहिली ती करणार मी। तर चला एकदा नक्की वापरून बघा माझी ट्रिक, आणि कशी तुमची चपाती पण फुगते का माझ्यासारखी छान। आणि ही चपाती खूप छान राहते, एकदम दिवसभर मऊ मऊ राहते, कारण बऱ्याच वेळा असं होतं की बघा आपल्या चपात्या करून झाल्या त्यावेळी मऊ असते आणि नंतर कडक होऊन जाते। तर मग असं काही नाही होत, ही चपाती खूप छान राहते आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा तुम्हाला जमली की नाही चपाती, आणि माझी चपाती पण कशी झाली ते पण कळवा।
तर चला हा ब्लॉग आपण इथे संपूया आणि नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटूयात. बाय बाय. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही युट्यूबवरनं बघत असाल तर. आणि जर तुम्ही फेसबुकवरून बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.